हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आलेलो चाळीसगावमध्ये आणि चाळीसगावपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ पाटणा देवी. हे ठिकाण गौताळा आउटरम घाट अभयारण्याच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांनी मंदिराला वेढलेलं आहे. खरंच खूप मस्त प्लेस आहे. तर मंदिरात आम्ही आता एंट्री केलेली आहे आणि पहिलंच मंदिर आहे महादेवाचं मंदिर. लगेच बाजूला श्री विष्णूंचं मंदिर आहे आणि भव्य अशी मूर्ती आहे विष्णूंची. हे मंदिराच्या आतमध्ये मस्त असं कोरीवकाम केलंय. या साईडला आहे सभा मंडप. महाचंडिका देवी मूर्ती खूपच भव्य आहे. तर आम्ही मस्त दर्शन घेऊन आता मंदिराच्या बाहेर पडलेलं आहे. असं काही मंदिर आपल्याला बाहेरून दिसतं. देवी देवतांच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला मंदिर परिसरात अशा विखुरलेल्या दिसतात. तर मंदिराच्या डाव्या साईडला पायऱ्या उतरून खाली आल्यावर हे कालिका देवीचं मंदिर लागतं आणि ही आहे भव्य कालिका देवीची मूर्ती. इथे जे तुम्ही विश मागता ती पूर्ण होते असं म्हणलं जातं. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही पायऱ्यांवर फॅमिली फोटोसुद्धा काढले. मंदिर जवळचा एरिया अतिशय शांत आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तसेच या मंदिराची हिस्ट्री तितकीच ऐतिहासिक महत्त्वाची आहे. ही आमची छोटीशी फॅमिली ट्रिप आहे. तर आम्ही आमचं जेवणसुद्धा सोबत घेऊन आलेलो आहे. तर आता झाडाची सावली शोधतो आणि मस्त जेवायला बसतो कारण खूप भूक लागलेली. तर आम्ही आता खातोय वांग्याचं भरीत, ठेचा आणि पराठा. आमचं मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे. आता थोडंसं आम्ही आतमध्ये चाललोय, जंगलमध्ये एक्सप्लोअर करतोय. तर आम्ही आता आलोय कनेरगड रोडला. इथे एक प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे, ते आम्हाला बघायचं होतं. तर पाटणा देवी मंदिरापासून हे फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. हे आहे प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर. हर हर महादेव. चला तर आपण आता महादेवाचं दर्शन घेऊया.
अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचं आहे असं भाविक मानतात. संपूर्ण काळ्या पाषाणात हे कोरलं गेलेलं शिवशंभूचं मंदिर तुम्ही पाटणा देवीला आलात तर नक्की पाहायला या. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय आणि थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.